गेल्यावर आणि करतो आरती करून. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. यावेळी टाइम सांगितलं सकाळचे 6:30 झाले असतील, तितकं टाइम बघितलेलं नाहीये, पण आज मी थोडंसं लवकरच स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आणि आज वरण वगैरे म्हणजे 2-2 भाज्या बनत नाहीयेत, आज फक्त एकच दोडक्याची भाजी मी बनवत आहे. कारण आज मला जायचं आहे माझ्या बहिणीच्या घरी, म्हणजे कार्यक्रम आहे. कालपासूनच मी तयारीत आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं आहे, मी सगळं आयर वगैरे काढून ठेवलेलं आहे आणि आज फक्त पिशवी उचलायची आणि जायचं, पण अगोदर ही सगळी कामं आवडली. इकडे मस्त अशी दोडक्याची भाजी मी बनवली, मसाले वगैरे टाकलेले, चटण्या टाकलेल्या आहेत आणि भाजीमध्ये पाणी टाकलेले, म्हणजे थोडीशी रस्सा भाजी मी बनवणार आहे. तर भाजी बनत आहे तोपर्यंत सगळे डबे जागी ठेवून दिले. किचनवरती खूप जास्त पसारा झालेला आहे. आणखी देवपूजा करायची आहे, पाणी भरून घ्यायचं आहे. तर खूप जास्त कामं आहेत आणि धावपळ होत आहे. म्हणजे 9-9:30 वाजेपर्यंत आम्हाला निघायचं आहे गावाकडूनही. आई, अण्णा, परत पूजा म्हणजे माझी जाऊबाई सगळेजण येणार आहेत आणि आम्ही सगळेजण एकत्रच निघणार आहोत. तर त्यांचाही वेट करायचा आहे. म्हणजे गावातनं एसटी आहे 9:30 वाजता आणि ती एसटी तर 10 वाजता येते. तर 10 वाजेपर्यंत मी सगळी कामं आवरून बसते रेडी होऊन, म्हणजे आल्यानंतर आम्ही पटकन जायला निघू. तिकडे भाजी बनत आहे तोपर्यंत मी पाणी भरून घेते आणि देवपूजा करून घेते. देव सगळे उचलून मी किचनवरती ठेवलेले आहेत आणि हांडा पण लावलेला आहे इकडं. दररोजचं तरी ठीक आहे, पण कुठेतरी जायचं नाही, इतकी धावपळ होते की सगळ्यांचं आवरायचं आहे, मग स्वतःचं आवरायचं आहे. आणि बाबांना पण फोन लावलेला होता की थोडंसं लवकर या, आंघोळ करा, जेवण करा, पण म्हणत आहेत कुठेतरी बाहेर गेलेले लवकर येणं होणार नाही, 10-11 वाजतील येण्यासाठी. म्हणजे म्हणत आहेत फ्लॉटाकडे गेलेले आहेत, म्हणजे आमचं फ्लॉट इथून खूप लांब आहे, तिकडे गेलेले आहेत बाबा सकाळी सकाळी लवकरच. तर आता यांना सांगितलेलं आहे की बाबांना अगोदर घेऊन या घरी, कारण मी गेल्यानंतर मग आंघोळ जेवण ते कसे करतील, कारण हे पण गॅरेजमध्ये असतात, त्यांना वेळ पण नसतो तितका. पण म्हणलं मी घरी असेपर्यंत लवकर घेऊन या. तर हे गेलेले आहेत आणण्यासाठी. तोपर्यंत मी स्वयंपाक पूर्ण बनवून घेतला, जेवायच्या भाकरी बनवल्या, देवपूजा करून घेतली आणि कपडे पण मी आज थोडंसं लवकरच धुलेले होते, कारण हे वातावरण असं झालेलं एकदम पावसाचं वातावरण आणि मी गेल्यानंतर घरी कोणी राहत नाही आणि कपडे बाहेर ठेवायला जमत नाही, सगळे भिजून जातील. त्यामुळे म्हणलं इथे सगळे खुर्च्या टाकलेल्या आहेत, मी खुर्च्यावरती सगळे कपडे टाकत आहे. ओलेच आहेत, म्हणजे धुवून एक 15-20 मिनिट मी बाहेर टाकलेले होते. पाणी थोडंसं हडकलेलं आहे आणि सगळे कपडे आणून मी चेअरवरती टाकलेले आहेत. सगळी कामं आवरतच होते, बाकीच्याचे सगळ्यांचं आवरलेले. 2 वेळेचं टिफिन यांना भरून दिलेला आहे. बाबांचं जेवण झालेलं आहे, कानामध्ये ड्रॉप टाकली, औषध गोळ्या दिले त्यांना, त्यांचं सगळ्यांचं आवरलं आणि माझी थोडीफार कामं मी आवरून घेतले. तोपर्यंत बघू शकता इकडे गावाकडून अण्णा आलेले आहेत. आता पूजाचा वेट करायचे. अण्णा तरी गाडी घेऊन आलेले, पण पूजा एसटीला येत आहे आणि आई आलेली नाही. आईला पण मी इकडे जे म्हणून सांगितलेलं होतं, पण गावाकडून बायका आहेत म्हणत आहे आणि त्यांच्यासोबत आई जाणार आहे. म्हणजे आत्यानं सांगितलेलं आहे की सगळ्यांना घेऊन या, आणि काकू पण नाही आहेत, काकू अगोदरच पुढे गेलेले आहेत. त्यामुळे आईला सगळ्यांना घेऊन जायचं आहे, सगळ्या बायकांना. तर आई तेच म्हणत होती, एक तर आईची तब्येत ठीक नाही आणि वातावरण असं थंड झालेलं आहे, आईला ताप, सर्दी, खोकला खूप झालेला आहे, तर आईला दवाखान्यात पण दाखवायचं आहे. म्हणलं थोडंसं लवकर ये तू पुढं, आपण जाऊन येतं तुला दवाखान्यात दाखवून येता येईल. पण आता सगळ्या बायका सोबत आहेत, कारण ननंदबाईचा ऑर्डर आलेला आहे, त्यामुळे ननंदबाईचा ऑर्डर तरी टाळता येणार नाही. त्यामुळे आई तिथंच थांबलेली आहे, सगळ्यांना घेऊन एसटीनं जाणार आहे आणि आम्ही गाडी घेऊन जाणार आहोत. तिकडे पूजा आलेली आहे, पूजाचाच वेट करत होतो आम्ही, लेट होतो होता खूप, 10 वाजलेले आहेत आता सकाळचे. तर हवा बघू शकता खूप भयानक आहे. तर अगोदर सगळ्यांसाठी मी डिकाशन चहा बनवला, लिंबूची पानं टाकून, कारण दूध येत नाही त्यामुळे काही ऑप्शन नाही आहे. आणि फायनली आम्ही अगोदरच रेडी झालेलो होतो, तर आता जायला निघालेलो आहोत. कार पण आलेली आहे तोपर्यंत, म्हणजे दुसरं ड्रायव्हर करून पाठवले, त्यांना येणं झालेलं नाही. मी म्हणलेलं होतं की तुम्हीच चला, म्हणजे दुसरं ड्रायव्हर करण्यापेक्षा तरी तुम्ही चला, पण म्हणत आहेत गॅरेजमध्ये जास्त काम आहेत, मला यायला जमणार नाही. तर फायनली आम्ही उदगीरला येऊन पोहोचलो आणि इथं काहीतरी खाण्यासाठी घ्यायचं होतं, फ्रूट घ्यायचे होते, तेच आम्ही सगळं घेतलं आणि आता फायनली आम्ही जायला निघालेलो आहोत. आणि इथं ना खूप गर्दी होती, म्हणजे खूप ट्रॅफिक जाम होतं. तर त्या ट्रॅफिकमधून आम्ही निघालेलो आहोत, म्हणजे शिवाजी चौकशी खूप ट्रॅफिक असतं, चौरस्ता आहे ना त्यामुळे. तर आता फायनली आम्ही समोर आलेलो आहोत पुढच्या रस्त्याला, म्हणजे जानापूर रोडला. आणि आता आम्ही जानापूरला येऊन पोहोचलो, म्हणजे कल्पनाच्या घरी येऊन पोहोचलो. आणि घरी कोणी नाही, सगळे शेताकडे आलेले, म्हणजे कार्यक्रम शेतामध्ये आहे, लक्ष्मीची स्थापना करायची आहे. तर इकडे बघू शकता पूजा वगैरे सगळी सुरू झालेली होती आम्ही येईपर्यंत.
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा 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 श्री स्वामी शरणं दिगंबरा 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 श्री स्वामी शरणं दिगंबरा। धर्म की जय हो, अधर्म का नाश, प्राणियों में सद्भावना, विश्व का कल्याण। तर लक्ष्मी मातेची पूजा झालेली आहे, ओटी भरलेली आहे आणि इकडे बघू शकता समोर होम आहे. खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे, फुलांना छान सजवलेलं आहे. खूप छान पूजा झालेली आहे, खूप छान शांत म्हणाला एक वेगळीच प्रसन्नता, शांतता आहे. तर अगोदर सवासिनीला जेवायला वाढलेलं आहे आणि तयार करत आहे सगळेजण. आता आणखीन आमचं जेवण खाणं झालेलं नाही मला. लेकरू काकाच्या खाली उभारणार आहे. माझी सामान केले आता कोणी मला केलीस की अगोदर ताई आलीस तर चांगलं उगा ते काय म्हणायला हाय तिनं. कार्यक्रम झाल्यानंतर जेवण खाणं करून आम्ही परत निघालेलो आहोत आणि आलेलो आहोत उदगीरला. आणि बघू शकता किती ट्रॅफिक जाम आहे इथं, म्हणजे शिवाजी चौकशी खूप ट्रॅफिक असतं. आणि आम्हाला आईला घेऊन दवाखान्यात जायचं होतं, तर अगोदर आईला दवाखान्यात दाखवलं आणि परत आम्ही घरी आलेलो आहोत. बघू शकता हवा कशी आहे, पाऊस तर नाही आहे पण हवा आहे. भीती वाटत होती की कार्यक्रमात पाऊस आला ना खूप गोंधळ झाला असता, पण पाऊस आलेला नाही आहे. हवा जास्त होती पण पाऊस मात्र आज, म्हणजे म्हणतात ना की जी ही चिंता असते देवाला असते, आम्ही चिंता केल्यानं काय होणार आहे. छान कार्यक्रम पार पडला, पाऊस काय आलेला नाही आहे. आणि आईला दवाखान्यात दाखवून आम्ही घरी आलेलो आहोत. तर आईला म्हणलं अगोदर टॅबलेट घे, म्हणजे 2-3 दिवस झाला आईची तब्येत ठीक नाही आहे, म्हणजे चक्कर येणं, परत डोकं दुखणं
खूप त्रास होत आहे आईला, खोकला वगैरे, म्हणजे वातावरण बदललेलं आहे ना त्यामुळे होत असेल. तर इकडे टॅबलेट दिलेले आहेत, म्हणजे 1 महिन्याच्या गोळ्या दिलेल्या आहेत. तर सगळ्या गोळ्या मी काढून बघते. त्यावरती लिहिलेलं आहे की उपाशी पोटी, परत दुपारी, सकाळ संध्याकाळ खाण्याची टॉनिकची बॉटल, सगळं वरती लिहिलेलं आहे. मी तेच सांगते आईला की वरती लिहिलेलं आहे, आईला काही जमणार नाही ते वाचण्यासाठी. मी म्हटलं अण्णाला दाखवल्याशिवाय खाऊ नको, कारण समजणार नाही. तसंच दुपारी घ्यायची, संध्याकाळची सकाळी असं घेणार आहे आई, कारण समजत नाही ना त्यामुळे. म्हणून मी सांगते की अण्णाला दाखवल्याशिवाय खाऊ नका. आता मी तर देत आहे, सांगत आहे, पण तरी पण विसरतात कारण गोळ्या जास्त होत्या. तर इकडे आईला मी दुपारी जी घ्यायच्या होत्या ते गोळ्या दिलेल्या आहेत, कारण जेवण खाणं झालेलं होतं तिथं त्यामुळे. आणि इकडं साडी आयरजीही तिकडं कल्पनाच्या घरी केलेलं होतं, तेच आम्ही इकडं काढलेलं होतं. थोडेसे तांदूळ सांडले ते पण मी सगळे भरलेले आहेत. आणि सगळ्या पिशव्या साईडला काढून ठेवल्या. आणि अगोदर मी आईला आणि पूजासाठी इकडे सगळ्यांसाठी चहा बनवत आहे, डिकाशन चहा. तर लिंबूची पानं टाकून मी इकडे चहा बनवलेला आहे, कारण दूध नसल्यामुळे ना थोडंसं सोनं वाटत आहे. माझं ठीक आहे, मी दूध घेत नाही आहे, कारण मला पित्ताचा त्रास खूप होता. आणि तुम्ही म्हणत होता ते हळदीचं पाणी घेतल्यानं काय फायदा होतो ते सांग. तर हळदीचं पाणी घेतल्यानं पित्ताचा त्रास कमी होतो, म्हणून मी घेत असते. चांगलं पण असतं. हळद ना खूप गुणकारी असते, हळद घेतली पाहिजे. तसं तर पित्ताचा त्रास असणारे हळद आणि मीठ तसंच गरम पाण्यासोबत घेतात, पण मी पाण्यात टाकून पित असते आणि थोडंसं मला ठीक पण वाटत आहे आजकाल. तर चहा वगैरे घेऊन झाला. आता आम्ही इकडं खाली आलेत, म्हणजे घरच्या पाठीमागाने बघू शकता डाळिंबाच्या झाडाला खूप सारी डाळिंब लागलेली आहेत. एकदम छोटी छोटी आहेत आणि मोठी पण वरती लागलेली होती. मी तेच म्हणत होते पूजाला की डाळिंब तोडूया आपण एक, आणि तिला कढीपत्ता पाहिजे होता, आईला पण पाहिजे होता. कढीपत्ता घेण्यासाठी आम्ही आलेलो होतो. आणि इकडं डाळिंबचं झाड लकडून गेलेले. पूजा तेच म्हणते किती डाळिंब लागले. परत पेरू पण छोटी छोटी पेरू आहेत, पानाला एक पेरू लागलेला आहे. आणि तुम्ही म्हणतही होता ताई पेरू आम्हाला पण पाठवून दे, पण कसं पाठवणार? मी तेच म्हणलं कसं पाठवायचं ताई? तर ताई म्हणत होते असंच पाठवायचं, म्हणजे व्हिडिओमधून पाठवायचं. म्हणजे फक्त बघून तुम्ही आनंदी व्हा, खाणं काय म्हणजे खायला काही भेटणार नाही, फक्त व्हिडिओमध्ये बघूनच खाल्ल्यासारखं होणार आहे, हो की नाही? तर इकडं कढीपत्त्याचं झाड बघू शकता, खूप छान आलेले. आणि खाली जे बिया वगैरे पडलेल्या असतात ना तेच त्याला फुटलेला आहे का बियाचे दुसरे रोपं झालेत काही समजत नाही, पण खाली तरी खूप जास्त रोपं आलेली होती कढीपत्त्याच्या. आणि याचा वास पण खूप छान आहे. आणि वरती मात्र खूप उंच गेलेला आहे आणि छान फुटलेलं पण आहे, पण ते काही पोहोचत नव्हतं. म्हणून जे खाली छोटी छोटी झाडं आलेली होती ना तेच कढीपत्ता मी घेतलेले आईसाठी, पूजेसाठी. आणि आई म्हणत होती वृंदावनमधलं तुळशीचं रोप जे आहे ना ते हडकलेलं आहे. तर दुसरं इथं म्हणजे भरपूर तुळस आहे, सेद भरून तुळस उठलेली आहे. तर मी 2 रोपं घेतलेले आहेत एका कवरमध्ये माती लावून, म्हणजे गावाकडे जाईपर्यंत ते हडकणार नाही. आणि इकडे एक जांभळ नाही, हे डाळिंब मी तोडलेलं आहे. म्हणजे खूप सारी डाळिंब आहेत, पण ते पिकलेत की नाही ते समजत नव्हतं मला, म्हणून मी फक्त एक बघितलं तोडून. आणि हे पिकलेलं असलं तर उद्या मी तोडणार आहे 4-5, म्हणजे छान असे मोठे झालेले आहेत, पण पोहोचत नाहीत, खूप उंचावरती आहेत. आणि इकडे पूजाला पाहिजे होतं ब्रह्मकमलचं पान, तर ती म्हणत होती ताई फुलं खूप छान मोठी मोठी लागलेली होती. मी व्हिडिओतनं बघितलं तर खूप छान फुलं लागलेली होती. तर ते कसं लावायचं झाड, मला पण लावायचं आहे म्हणत आहे. तर मी त्याचं एक पान तोडून दिलेलं, म्हणजे 2-3 पानं तोडून दिली. पानाला पानच हे झाड होतं, म्हणजे एक कुंड्यात लावलं ना फुलं लागायला सुरू होतात. मी तर एकच पान लावलेलं होतं तर त्याला फुलं लागलेली होती पहिल्या सुरुवातीला. आता तरी खूप जास्त फुलं लागत आहेत, कारण छान फुटलेलं आहे. आणि 2 कुंड्यात मी लावले, दोन्ही कुंड्यामध्ये छान फुटलेलं आहे आणि फुलं पण लागत आहेत. तर पूजाला इकडे ब्रह्मकमलचं पान काढून दिलं, कढीपत्ता घेऊन आले, डाळिंब जे तोडलेलं होतं ते पण आम्ही चिरून सगळ्यांनी खाल्लेले. गोडीला खूप आहे ते डाळिंब आणि छान पिकलेले, तर आता उद्या तोडून आणणार आहे. तर आई आणि पूजा गेले, नंतर जोरदार पाऊस सुरू झाला. तर हाच होता व्हिडिओ. आवडला तर लाईक करा. बाय बाय.